नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये विशेष करून उष्णतेच्या आणि ॲसिडिटी म्हणजे पित्ताच्या विकारापासून जरा काळजी घ्यावी. कारण ग्रहमान या महिन्यात मेष राशींच्या व्यक्तींचं असं आहे की ह्या दोन प्रकारचे त्रास त्यांना मध्ये मध्ये उद्भवत राहतील. पहिल्या पंधरवड्यात याची तीव्रता जास्त असेल, पण दुसऱ्या पंधरवड्यात तीव्रता कमी असेल. पण संपूर्णपणे जर महिन्याचा विचार केला तर हा पित्ताचा आणि उष्णतेचा त्रास त्यांना मेष राशींच्या व्यक्तींना या महिन्यात असणार आहे. म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घ्या. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे जर खाणं काही तुमचं असेल तर ते टाळा. उशिरा जेवणं, तिखट खाणं वगैरे ह्या गोष्टी कमी करा. म्हणजे होणारी पीडा जी आहे ती कमी होईल आणि त्रास जो आहे तो तुम्हाला थोडा सहनीय होईल. म्हणून मेष राशींच्या व्यक्तींना ही पहिल्यांदी सूचना मी अशी देत आहे ती प्रकृतीविषयी, त्याची त्यांनी विशेष करून काळजी घ्यावी. मेष राशींच्या व्यक्तींना मी काही गोष्टी अशा पण सांगू इच्छितो की उदाहरणार्थ या महिन्यामध्ये काही खर्च आपला अनावश्यक होणार आहे. म्हणजे खर्च करताना त्याबद्दल आपली सजगता राहणार नाही आणि खर्च झाल्यानंतर, खरेदी झाल्यानंतर असं वाटेल की हा खर्च उगाचच वायफळ आपल्या हातून झालेला आहे. तर याविषयी त्यांनी खर्च करण्या अगोदर याचा पूर्ण विचार करावा आणि नको त्या खर्चाला टाळण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून ते पैसे आणि त्या पैशाचं नियोजन तुम्हाला अन्य ठिकाणी करता येईल. असंही त्यांनी विचार अवश्य करावा. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये नोकरदार व्यक्ती जे आहेत, म्हणजे ज्या विशिष्ट आपला कॉन्ट्रॅक्ट किंवा आपली रेग्युलर जी काही नोकरी आहे त्या नोकरी करण्यामध्ये वरिष्ठांना खुश ठेवू शकतात. पण त्यांच्याकडून जेवढं ॲप्रिसिएशन वरिष्ठांकडून मिळायला पाहिजे ते मात्र मिळण्याची योग्यता किंवा त्यांचे भाग्यात ती गोष्ट कमी आहे. पण यांचं कर्म जे आहे, कर्तव्य जे आहे ते प्रामाणिकपणे त्यांनी करावं आणि ते करतीलच. पण वरिष्ठांनी जर तुम्हाला ॲप्रिशिएट केलं नाही तर नाराज होऊ नका. पुढे तुम्हाला त्याचं फळ मिळू शकतं. त्यामुळे आशावादी राहायला हरकत नाही, पण नाराज होऊ नये. ज्यांचा धंदा वगैरे असा आहे, छोटा उद्योग वगैरे आहे, अशा लोकांनी खूप मोठी गुंतवणूक आपल्या धंद्यामध्ये करू नये. कारण हा काळ असा आहे की यामध्ये जर आपण काही मोठी गुंतवणूक केली तर ते पैसे आपले नियमितपणे जे पडले पाहिजेत बाहेर, तुमच्यापर्यंत जो फायदा आला पाहिजे तो येणार नाही. म्हणजे ते पैसे जास्त वेळ अडकून राहील. म्हणजे तुमचं बजेटिंग समजा 6 महिने ते पैसे गुंतवण्याचा असेल तर साधारणपणे डबल वेळ त्याच्या ते पैसे गुंतले राहतील. त्यामुळे खूप मोठी गुंतवणूक या महिन्यात न करता त्यांनी आपला जे धंदा आहे किंवा उद्योग जो आहे, व्यापार जो आहे तो करायला हरकत नाही. मोठी गुंतवणूक मात्र करू नये. जे आपल्या हातावर ज्यांचं पोट आहे, जे स्वतः रोज काम करून जे काही कमाई करतात असे जे लोक आहेत त्यांना कामाचा ओघ मात्र चांगला राहील. म्हणजे काम करावं, रोजच्या रोज पैसे मिळवावे आणि ते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सेविंग करावं. अशा पद्धतीने जे लोक काम करतात त्यांना बिलकुल अशा गोष्टी करायला, कामामध्ये पैसे मिळवायला हरकत नाही. जे मोठे उद्योजक किंवा लाँग टर्म काही जे उद्योजक असतात, असे जे काही लोक असतात त्यांनी या महिन्यामध्ये विशेष करून कामाची आखणी करावी, म्हणजे नियोजन करावं. आणि त्या कामामध्ये आपल्याला कोण कोण मदतीचे लोक आहेत त्यांची नेमणूक करावी किंवा त्यांची अपॉइंटमेंट करून त्यांना आपण विशेषतः आपल्या कामाचा अंदाज आणि आढावा संपूर्णपणे द्यावा. त्यांचं कोणत्याही प्रकारे ॲग्रीमेंट वगैरे त्यांनी या महिन्यात करू नये. पण या महिन्यामध्ये हा सगळा अंदाज घेऊन त्यांच्याशी बोलणी करणे, त्यांना पेमेंट ठरवणे या गोष्टी त्यांनी अवश्य कराव्या. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कलावंत आणि क्रीडा क्षेत्रातले जे कलाकार आहेत त्यांना विशेष गौरव या महिन्यात किंवा विशेष संधी प्राप्त होऊ शकते. कधी कधी संधी मिळते, गौरव होत नाही पण संधी मिळते, विशेष संधी मिळते. तशी या महिन्यात त्यांना क्रीडा क्षेत्रातल्या मंडळींना आणि कलाकारांना मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता या महिन्यात दिसून येते. म्हणजे त्यांची कला जी आहे ती लोकांना ते या महिन्यात दाखवू शकतात असे ग्रहमान या महिन्यामध्ये दिसून येत आहे. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विद्यार्थी दशेत
जी मुलं अभ्यास करतात किंवा जे कॉलेज वगैरे अशा क्षेत्रामध्ये जे काही आहेत आणि त्यांचा अभ्यास करत आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये थोड्याशा यशाने हुरळून जाऊ नये. कारण काही वेळेला असं असतं, चांगले मार्क मिळाले म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो आणि त्या यशामुळे आपलं दुर्लक्ष होतं. असं काहीसं या महिन्यात होण्याची शक्यता आहे. म्हणून थोड्या यशाने हुरळून जाऊ नये आणि पुढे आपल्याला जे काय करायचं आहे त्याविषयी विशेष करून त्याबद्दल त्यांनी नियोजन करावं आणि आपल्या अभ्यासाचे प्लॅनिंग जे आहे ते तसं करावं. कारण पुढच्या महिन्यामध्ये कदाचित तुम्ही एवढे बिझी व्हाल अभ्यासाने, म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूलमुळे, की तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही. म्हणून आता जो वेळ आहे तो आपण योग्य वेळी मार्गी लावा आणि त्याचं नियोजन त्याप्रमाणे करून घ्या. जे बाहेरगावी अभ्यासाला किंवा परदेश गमन करू इच्छित आहेत अभ्यासासाठी किंवा तिथे काही जण परीक्षा देऊ इच्छित आहेत, त्यांनी या महिन्यात चांगली तयारी करावी. कारण ऑनलाईन ज्या काही परीक्षा वगैरे असतात त्यामध्ये पहिल्या 15 आठवड्यामध्ये त्यांना अनुकूल काळ आहे आणि त्या परीक्षा त्यांनी मुद्दाम ऑनलाईन वगैरे द्याव्यात आणि त्याची जी काही परीक्षा आणि त्याची एंट्रन्स टेस्ट वगैरे जी काही असते त्यामध्ये उत्तीर्ण होण्याची त्यांना अतिशय चांगली संधी या महिन्यात दिसून येते. म्हणून त्यांनी ती तयारी मात्र विद्यार्थ्यांनी अवश्य करावी. ज्यांच्या तोंडी परीक्षा वगैरे आहेत, ओरल एक्झाम ज्यांची आहे, त्यांनासुद्धा या महिन्यामध्ये चांगली प्रगती करता येण्यासारखा कालावधी आहे. म्हणजे समोरच्याला तुम्ही जे काही म्हणताय ते नीटपणे कळू शकतं आणि त्याचे तुम्हाला योग्य मार्क किंवा गुण जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. अशी संधी विद्यार्थ्यांना या महिन्यात दिसून येते. मेषराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं कुटुंब जे आहे त्या कुटुंबामधून आपल्याला योग्य प्रकारे सपोर्ट मिळेल आणि आर्थिक जर काही आपल्याला मदत हवी असेल त्यांची, आपल्या नातेवाईकांची किंवा कुटुंबियांची, तर ती तुम्हाला या महिन्यात मिळू शकते आणि त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा, फायदा घ्यावा आणि ते जे काही तुम्हाला मदत मिळाले त्या मिळकतीचं किंवा त्या मदतीचा योग्य मोबदला त्यांनाही द्यायला विसरू नये, असं माझं या महिन्यात मत आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये साधारणपणे उत्तमोत्तम नवीन मित्रांची आणि मैत्रिणींची तुम्हाला ओळख होईल. त्या मैत्रिणीचा, मित्रमैत्रिणींचा फायदा तुम्हाला पुढे होईल आणि त्या मैत्रीतून काहीतरी पुढे चांगले संबंध आणि काहीतरी नवीन आकाराला येईल असं दिसतं. तर या दृष्टीने, मित्रमैत्रिणींच्या दृष्टीने हा महिना तरुणांना खूप लाभदायक असा दिसून येतो. गर्भवती स्त्रिया ज्या आहेत त्या प्रेग्नंट असतील त्यांनी मात्र या महिन्यामध्ये उत्तरार्धामध्ये विशेष काळजी घ्यावी. कारण त्या महिन्यामध्ये बारीकसा छोटंसं ॲक्सिडेंट किंवा पाय घसरून पडणे किंवा अशा काही गोष्टी होणे बारीक सारीक अशी शक्यता दिसून येते. त्यामध्ये त्यांनी विशेष काळजी स्वतःची आणि पर्यायाने पोटातल्या बाळांची घ्यावी असं मी तुम्हाला या महिन्यात सांगेन. उत्तरार्धामध्ये जे विवाहिच्छुक मुलं मुली जे आहेत त्यांचा विवाह आणि तत्सम त्यांना जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण होतील आणि त्याप्रमाणे त्याचा जो काही पुढे परिणाम व्हायचा आहे चांगला, तो परिणामसुद्धा त्यांना या बाबतीत दिसून येऊ शकतो. उत्पन्न जे आहे ते सरासरी उत्पन्न या महिन्यात साधारणपणे मेषराशींच्या व्यक्तींचा चांगलं राहील, त्याचा फायदाही त्यांना चांगला मिळेल. योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट नाही जरी करता आली तरी कमी काही पडणार नाही या महिन्यात, असा साधारणपणे ग्रहमान आणि गोषवारा या महिन्याचा मेषराशींच्या व्यक्तींना दिसून येतो. हे होतं मेषराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.